गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 राज्यभरात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच त्यामुळे धरण तलाव आणि नदीच्या परिसरात पोहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पण मागील काही दिवसापासून पाण्यात बुडून मृतांची संख्या वाढत चालली आहे। अशातच नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणामध्ये 4 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मृतांमध्ये एका मुलीचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या गंगापूर धरणात दुपारच्या सुमारास ही घटना घडली। धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी आलेल्या 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मयुरी पवन जाधव, गणेश सुरेश गोतरणे तसेच निखिल मचिंद्र गोतरणे आणि साहिल मनोहर गोत्राणी अशी मयत मुलांची नावे आहेत। ही 4ही मुलं सावरगाव येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे। धरणाच्या परिसरात ही 4ही मुलं आली होती। दुपारच्या सुमारास पाण्यात पोहण्यासाठी 4ही मुलं उतरली, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक एक करून 4ही मुलं पाण्यात बुडाली। स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। 4 मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले। एकाच वेळी 4 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान साताऱ्यातील कोयना नदीत आपल्या वयोवृद्ध आजोबासोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षाच्या मुलाचा 12 वर्षाचा मुलगा बुडाल्याची घटना समोर आली असून या दुर्घटनेत मुलाचा मृत्यू झाला। कराड तालुक्यातील सुपणे गावात आजोबांच्या डोळ्यासमोरच नातू बुडाल्याची घटना घडली। कोयना नदीत गेल्या 6 दिवसात तिसरी घटना असून 4घांचा मृत्यू झाला। सुपणे किरपे पुलाच्या दरम्यान वाहणाऱ्या कोयना नदीच्या पाण्याच्या पात्रात वरद शंकर कांबळे असं बुडालेल्या नातवाचं नाव आहे। आजोबा नदीकाठाला बसून होते, यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने नातू पाण्यात बुडू लागला। तेव्हा पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले। तेव्हा पुलावरील प्रवाशांनी मोठ्याने आरडाओरडा केला। तेव्हा ही घटना आजोबांच्या लक्षात आली, मात्र तोपर्यंत नातू बुडाला होता। सुपणे गावचे पोलीस पाटील कमलेश कोळ यांनी नदीत स्वतः उडी घेत मुलाला शोधून काढलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।